गायरानातील गोरगरिबांची घरे हटवू नका, शत्रुघ्न आपटे. महाराष्ट्रातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई करून घरे हटवण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. त्या निर्णयाचा क्रांती पिता लहुजी वस्ताद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न शिवाजी आपटे यांनी पत्रक काढून जाहीर निषेध केला आहे. निमोणे येथील आपटे यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की गायरान जमिनीवर कोणतेही राजकारणी, धनदांडगे, जमीनदार व मोठे व्यावसायिक राहत नसून गोरगरीब जनता राहते. ही वस्तुस्थिती शासनाला माहिती आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत 2011 पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची घोषणा केली होती. मात्र शासनाने गायरान व वनजमीन वगळून इतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची तरतूद करण्यात आली. परंतु शिरूर तालुक्यातील कोणत्याही गावातील गायरान क्षेत्रातील अतिक्रमणे नियमित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोरगरीब जनता भयभीत झाली आहे की आपल्या घरावर कधीही बुलडोजर फिरवला जाईल. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. शासनाने गोरगरीब जनतेचा विचार करावा. गायरान जमिनीवर विविध जाती धर्मातील लोक, सामान्य भूमिहीन आणि दीनदुबळी कुटुंबे झोपडा अथवा कर्ज काढून छोटी घरे उभारून आपल्या लेकरा बाळांसह गुण्यागोविंदाने जीवन जगत आहेत. अशावेळी अशी घरे पाडून गोरगरिबांना बेघर करण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून शासनाने आपल्या नियमात तातडीने बदल करून या सर्व गोरगरिबांची घरे कायम करून घ्यावीत अशी मागणी शत्रुघ्न आपटे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शिरूरचे तहसीलदार श्री बाळासाहेब मस्के यांना नुकतेच दिले आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न आपटे तसेच माजी सरपंच जिजाताई दुर्गे, दिलीप जगताप, सविता करंजुले, तालुका प्रतिनिधी योगेश भोसले, सुभाष जाधव, गीता आपटे, सोनाली आपटे, पप्पू गायकवाड निवेदन देताना उपस्थित होते. शत्रुघ्न आपटे यांनी गोरगरिबांची व्यथा सिटी इंडिया न्यूज समोर मांडलेली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे, शिरूर. नमस्कार, मी शत्रुघ्न शिवाजी आपटे, मुक्काम पोस्ट निमोणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. राज्य सरकारने जो जार काढलेला आहे, गायरान जमिनीवरील जी घरे आहेत 2011च्या नंतरची, ती अतिक्रमणे काढण्याचा सरकारचा आदेश, त्या संदर्भात मी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून सरकारकडे जे गायरानधारक लोक आहेत, त्यांना कुठेही जमीन नाही, त्यांना घर नाही, अशा लोकांची जी घरे गायरानात आहेत ती सरकारने पाडू नये, गोरगरिबावर अन्याय करू नये. एकीकडे देश गरिबी हटावचा नारा हा एकेकाळी होता, पण आज देशातून गरिबी हटवायची का गरीब हटवायच्यात ह्या प्रश्नावरती गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि जे गोरगरीब जनता त्या गायरान जमिनीवर राहते त्यांना सरकारने बेघर करू नये. आणि हा मुद्दा माझा एकट्याचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा आहे. त्यामुळे या संदर्भात जे आपले नेते मंडळी असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांनीही सरकारकडे या मुद्द्याविषयी मागणी करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीत त्यांना निवडणुकीच्या वेळेस सामान्य जनतेचं, गोरगरिबाचं मतदान चालतं आणि आज त्यांच्यावरती हे जे सरकारने संकट टाकलेलं आहे, गायरानावरील अतिक्रमण काढून टाकण्याचं, हा मुद्दा सामान्य माणसाचा लोकप्रतिनिधींनीही उचलून धरावा आणि गरिबावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, गोरगरिबांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही, या संदर्भात सरकारकडे मागणी करून गरिबांना आपल्या घरापासून वंचित करू नका, गरिबावर अन्याय होणार नाही, यासाठी सरकारने ते जारमध्ये योग्य तो बदल